तर रामराम पोट्टे, तुम्हाला वाटत असेल हे काय हे बुरगाटे बुवाले सकून घरी येणं, चला आपल्याला भंडारा करायला लागते. 31 डिसेंबरचा कॅन्सल झाला, ते आले मग घरी मसाला गिसाला आम्ही आणलोच होतो संध्याकाळी. सकून आले बा 7-8 वाजता. मग काय आले आणि इकडे आदित्य भाऊ आले, मसाला गिसाला काढला. मग आज स्वप्नील जातो, दोघंही आले. मग येईल दिला पोहे घे, आपण काय वांधा नाही. मग बसलो गाडीवर. वावरात जाऊ म्हटलं बा काय भंडारा गिंडारा करावं लागतं, तर पटकन गाडीवर बसून आलो आम्ही वावराच्या रस्त्यानं. वावर तर साहेब डाबर माथ्याच्या रस्त्यात आमच्या वावर येईल. आलो वावरात. मग गाडीवरचं सामान गिमान काढलं मस्तपैकी. हे आपलं वावर आहे, इकडे वावरात बंगाई मस्त बांधेल बशा गिशाले. आलो इकडे. मग लाकडं गिकडं पाहिले. मग काय बा लाकडं पाहता घाण झाली आमची, बेकार काम. मग काय मग मांडली चूल, आणि ते पाहून घ्या तुम्ही पोट्ट, हे आणली कढई. कढई गी आणली, त्यात लोक मग चालू होतं इटा गिटा मांडणं. मग काय बा इटा मांडल्या, आणि त्यात नाही तर मग झालं ते चालूच होतं. मग त्या केले सोड टीओवर चूल. तुम्ही पाहून घ्या, तुमच्या इकडे असे देशी जुगाड आहेत की नाही सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आमच्या पाटावर टीओ असते, त्याच्यावर चूल केली भाऊ, हे सारी बुरगाटे भाऊचीच कला आहे. मग काय ते नाही ते पाहून घ्या तुम्ही. आपल्या वावरातले कुत्रे, बेकार काम हे तो बेकार काम आहे. कुत्र्या मागं लागते भाऊ ते. मग स्वप्नील जाधव निघाला इटा घेऊन, त्या मागच म्हटलं चला आपण बी घेऊन जाऊ बा इटा. कोण काय इटा आणण्यास लागतो. मग आदित्य फोन मी आलो एक इटे घेऊन. मग म्हटलं चला तुम्ही घ्या मी घेतो. एक हाती आपली सेल्फी स्टिक, त्याच्यानं मग मी एक हातीच घेतली. मग आलो इकडे. अटी उचलून मारायला लागत तिथे एक भाजीसाठी बा, वांग्याची भाजी आणि गपगप शिरा, तुम्हाला तर माहीत आहे. मग काय घेतली तर ती चूल मांडून. मग काय चूल गिल मांडणं चालूच होती. मग चूल गिल मांडली. मग आलो इकडे. म्हणत चला काय ना की हे पाहतो, हे आपली बोरा पोटतो आणि आपलं वावर इकडं हरभरा दिसून आला. ते हे आपली बंगी. आलो इकडे, बोर गिर केली चालू. स्वप्नील म्हणत पाणी भरून घेतो काहून की मग जाईन लाईन. मग म्हटलं बरं काही वांधा नाही, भरून घ्या तुम्ही. 2 कॅन आणले तर आपण 15-15 लिटरच्या, घेतले त्यानं पाणी भरून. मग मस्तपैकी म्हटलं अंगीन धुवून घ्या, मस्त डोळा आहे आपल्या वावरात मस्तपैकी. नाही ना काय वांधा नाही. मग काय ते झालं. मग काय पाणी भरलं आणि चूलगी रेडी झाली. ती चूल रेडी झाली, पण तेवढ्यात काय झालं माहीत आहे का, आम्ही माचीस भुललो घरी. माचीस घरी भुललो तर माचीस आणायला गेला एक जण. असं आहे मग हे भांडरा करा की काय करा. माचीस नाही आणायला काही नाही, चालले सामान घेऊन. त्यासाठी म्हणतो जरा करत जा, पद्धतशीर करत जा. मग ते झालं. आलो इकडे बा मस्त. आदित्य भांडे घासून आले, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आम्ही भांडे गिंडे घासायचा. एकदम ओके मस्त चकचक भांडे घासून देतात ते. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो भांडे चक आहेत की नाही सांगा मला कमेंटमध्ये. एक नंबर भांडे घासतात ते, पाहून घ्या. प्युअर दिसून तुम्हाला क्वालिटी भांड्याची. बिन साबणाचे भांडे आहेत ते, प्युअर काव्या मातीचे घासेल आहेत. आणि हा आपल्या वावरातला पोट्टो समुद्र, अरबी समुद्र. याच्यात बम पाणी असतं बा कधी या. मस्त बोरपाशीचा हा आपल्या. ते नाही तर हे बा बुंदीवरच रट्टा त्याला मारून राहिलं. कोण ठेवायचं बाकी तर सर. बुंदी घेतली मस्त खाऊन मस्तपैकी. सरीनच घेतली खाऊन, रट्टा मारून टाकला बुंदीवर रट्टा गिट्टा मारला. मग नाही ते पेटली चूल आमची इकडे. मग आलो चुलीजवळ. म्हटलं जागी आता पाहा काय जागी चालूच होता पद्धतशीर. मग आलो इकडे. मग म्हटलं उंडे गिंडे भिजून घ्यायला लागतील. मग काय ताकाच्या पाकिटच भुललो होते, ते बी आणले बा. ते माचीस आणायला गेले तर मग ताक टाकलं मस्त त्याच्यात. दोघं तिघे होते लोक. भात गीत ओके करून ठेवलं तर बासमती राईस आणले होते बा. बुरगाटे भाऊ शिकून राहिले तर उंडे भिजवून येईल का, म्हणजे आपल्याला जमत नाही बा उंडे भिजवणं. हे 4-5 जण होते, हिनं उंडे गिंडे भिजवले. आणि तुम्हाला तर माहिती आपल्याला एकच काम आहे व्हिडिओ काढायचं. व्हिडिओ काढणं चालूच होते आपले ओकेमध्ये. मग काय योगेश भाऊ आले पाखराला पाणी घेऊन. प्रथमेश भाऊ यायचं बेकार काम आहे, पाखराला पाणी घेऊन आले ते नाही आले हे. मग हे चालूच होते. तिने तर मग म्हटलं जरा इकडे पाहू काय चालू आहे, तर तुमच्याला पाहून आपण काय काय नाही तिकडे. तर म्हटलं तर चक्कर तर मारायच लागेल बा इकडे. मोठं काम चालू आहे दोघं तिघं. मग काय आमचं वांगे काही चिरले ना, चला इकडे म्हटलं पाहून काय चालू आहे. हे दोघं तिघं ते बसलेच होते मग तटी. मग काय हे पाहून आता काय करतात तुम्ही तर. मग आलो इकडे बा. कढई ठेवली ती ना, त्याच्यात बा हे तर उकडून राहिले तर बा बेकार काम. बापरे गिरड बनवलं तिकडे उठले, त्यात नाही तर मग उकडणं झालं. बिट्टे राहू दिले आणि वांगेच घेतले काहून. काहून की तैल वांग्याची भाजी म्हणजे एक नंबर. मस्त मसाला गिसाला होऊ देऊन राहिले. मग काय तईनं चालूच होते इकडे, खाणे चालूच होते. राहिलं पहिलं देवरान पहिले हेच फिटूजा, हा आपला आफ्रिका ना सोना एक एक नंबर. मग काय मठ्ठा गिट्टा बनवून चालू तुम्ही पाहून घ्या. जल्लो असते आपला भंडारा म्हणजे भंडाराच झाला पाहिजे. मस्त ताक आणलं होतं भाऊ तेलावरून एक नंबर प्युअर. त्यात नाही साखऱ्या माखऱ्या मठ्ठा मसाला आणि जर्जिरा आणि ओके काम निरा. मठ्ठा गिट्टा घेतला बनवून. मग टेस्टिंग चालू होती बा पहिले, पाहून घ्या तुम्ही. टेस्टिंग करून पाहिल्यात झाल्या जेवणाच्या आणि पहिले टेस्टिंग. सलादही ओके होता बनवून. फक्त आता चालू होतं भाजी की जी ओके झाली, पाहून घ्या तुम्ही. प्युअर तर बेकार काम. मग काय ते झालं. मग गेलो इकडे. म्हटलं झालं तर पाहून घेऊ काय. तर स्वप्नील भाऊ बकेटनं पाणी पिऊन राहिलं, ते नाही झालं तर मग निघाल निवत घेऊन मारुतीच्या मंदिराच्या इकडे.
आपल्या वावरापासूनच अतुल भाऊ निमकर्डे यांच्या मंदिरात हे आहे बा मारुतीचं मंदिर याच्या वावरात. मग म्हटलं चला तिकडे न्यूज घेऊन दाखवून येऊ बा. कसं आहे आपल्या इकडे हे आहे की कुठे भंडारा असो न्यूज दाखवावं लागतं बा देवाला. मग का आलो इकडे न्यूज घेऊन दाखवलं बुरघाटे बनवून आम्ही. ते नाही झालं तर आलो म्हटलं अगरबत्ती वगैरे चेतना मस्त टचूला अगरबत्ती घेतली आणि चेतून दिल्या. मग आलो न्यूज दाखवून घरी आपल्या वावराच्या इकडे. वावराच्या इकडे आलो तर लोक भात गीत सैतुलता येईन मस्तपैकी ते फोड काय असे ते दिलं तर दिले. मग आपलं सर झालं तर रेडी. सर रेडी झालं पाण्याकीनं वाळवून ठेवलं तर पुरा पोट्टेनं या आणि बसा. मग का बसलो ज्यावेळेला तुम्ही या पोट्ट एखाद्या व्यक्ती भंडारा माहोल पाहून घ्या आपला भंडाऱ्याचा एक नंबर माहोल असतो हो. 8-10 असतो. मग झोपलो मस्त जेवण घेऊन करून. स्वप्नील भाऊ उभेच होते. मग ते न चला मी घासतो भांडे. आता ते भांडे घासून राहिले बा एकटेच. आम्ही झोपेला तो मस्तपैकी ना. आता तुम्ही पाहू शकता पुढे आम्ही चाललो घरी. आता अथर्व बुरघाटे आपल्याला मुलाखत देतील समोर तर तुम्ही ऐकून घ्या शांततेत. तुम्ही पाहू शकता गाड्या गिड्या काढल्या आम्ही आता जायची तयारी होती. पण बुरघाटे म्हणून 2 मिनिटं थांबा काही ना काही काम आहे मला. म्हटलं काही आता नाही सांगून द्या तुमचं काय काम आहे. भंडाऱ्याचे नियोजन झाले ते याचे आभार पण अथर्व बुरघाटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वप्नील भाऊ निमकर्डे यांनी चांगल्या प्रकारे आपली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुष्पगुच्छ तसेच पुष्पगुच्छ देऊन आदित्य भाऊ खुंकर यांचा सत्कार समारंभ. अभिनंदन.